आई, कोणाकोणाले संत्र देवाचे म्हटलं? एवढे मोठे थैले भरून राहिले तुम्ही, कोणाकोणाले द्यान? सगळेले देऊ न व, सगळेले द्या लागन न एक एक थैला भरून संत्र. सगळ्या जणी वाटच पाहून राहिले, कधी खपते शांता काकूचा बगीचान, कधी आम्हाला संत्र भेटते. टपूनच बसलाय म्हटलं, सगळेनं सांगून ठेवलाय मले का काकू बगीचा खपल्यावर एक एक थैला संत्रा लागन म्हणजे लागन. प्रीती तर 2 थैले म्हणे बापा, आता तिले 2 थैले द्या लागन काय तर. सध्या तर एक एकच देऊन देऊ, जर उरले तर मग देता येते, पण पहिले एक एक थैला भरतो. ठीक आहे. नाही, एक एक थैला, आता 4 थैले झाले भरून. अजून किती थैले भरू मग मी आता संत्र? पाय 4 थैले झाले ना, तर 1 थैला प्रीतीसाठी, 1 थैला रूपासाठी, 1 थैला मंदासाठी आणि 1 राधासाठी. म्हणजे 4 थैले या 4 जणीले झाले. मग कोण कोण राहते? आशाताई, लताबाई आणि चंद्रकला मावशी आणि सरूबाई. म्हणजे अजून 4 जणी आहे. हो, अजून 4 जणी आहे मग. हो, तर 4 थैले त्याचे, म्हणजे टोटल 8 थैले त्याचे झाले. आणि 2 थैले संत्र तुझ्या घरी पाठवा लागन. बबनले की बोलावून घे जो, उद्या घेऊन जाईन तो संत्र. तर 2 थैले तुझ्यासाठी काढून ठेव जल्लग, तुझ्यासाठी म्हणजे घरच्यासाठी, आणि आपल्या घरच्यासाठी ठेवा लागन काही संत्र. हो आई, पहिले म्हटलं घरच्यासाठी काढून घ्या तुम्ही, नाही तर मग असं होते का आपण वाटतो वाटण्यात चालले जाते आणि घरच्यासाठी काहीच नाही राहत. तर पहिले घरच्यासाठी काढून ठेवून द्या, आणि मग उरले तर वाटता येते, कमी देता येते 10-10 संत्र. हो, तर तसं कर मग. 2 थैले घे, 2 थैले पहिले भरून ठेवून दे बबनसाठी, आणि रिंकूसाठी घे जो 2 थैले. 2 थैले तिच्यासाठी पाठवा लागन, आणि 2 थैले आपल्यासाठी. 5-6 थैले संत्र एका याच्यात काढून ठेवून देतो मी तिकडे अंदरच्या रूम मध्ये. हो, अंदर काढून ठेवून दे, मग कोणाला दिसत नाही ना, काही नाही. नाही तर डोळ्यासमोर राहते तर द्या न संत्र, द्या न संत्र. आता सगळेले थोडे थोडे तर वाटाच लागन. मग यायचे मित्र आहे बापा, काकाची दे जान, काकू दे जान, मावशी दे जा. वळखीवाले बी लय लोक आहे ना, त्याले 10-10, 12-12 संत्र पाठवा लागन. त्याले तर कमीच देईन म्हणा, पण जे आपले मेन आहे त्याले एक एक थैला देऊन देऊ. बरं, ठीक आहे ना. हो बापा, न गण्याची मॅडम बी म्हणे, काकू म्हणे बगीचा विकल्यावर पाठव जा म्हणे संत्र, तर शाळेत बी पाठवा लागन गण्याच्या मॅडमसाठी. हो, आणि यायचे मित्र आहे ते म्हणे म्हणते का प्रकाश भाऊ बगीचा खपल्यावर आम्हाला संत्र दे जा एक एक थैला. 5-6 जणांना म्हटलं म्हणते यायले का संत्र दे जा, संत्र दे जा. मागच लागले म्हणते, प्रकाश भाऊ बगीचा खपला काय, आम्हाला संत्र आणून द्या, संत्र पाहिजे, तुमच्या वावरातले संत्र चांगले राहते, गोड राहते, आम्हाला पाहिजे. आता नाही नाही म्हणतायत म्हणे, आता वावरात बगीचा आहे तर. हो, नाही तर काय, वाटण्यात म्हटलं किती मोठे संत्र चालले जाते. आता प्रकाशच्या बाबाचे मित्र आहे, कोणी दुकानवाला, कोणी कटिंगवाला, कोणी पानठेलावाला, कोणी कपडेवाला. संत्र नाही देत काय भाऊ? कधी आणान, काय आणान? बाजारात जाईन तर बाजारातले लोक, त्याचे वळखीवाले दुकानदार, संत्र नाही आणले, आले तर संत्र नाही आणले, तेही लोक विचारतच राहते बापा, संत्र संत्र. कितीक जणाले द्यावं म्हटलं संत्र. लय मोठे संत्र वाटा लागते म्हटलं आई, वाटाले बसलो तर. बरं, जाऊ दे, बाकीच्या लोकांचं सोड, पहिले आपापलं पाहून घेऊ आता. पहिले जे खास खास आहे ना आपल्यासाठी, माया मैत्रिणी, तुझ्या घरचे लोक, रिंकू, चंद्रकला मावशी आणि प्रकाशचे मित्र जे आहे त्याला गी देऊन देजो म्हणा. आणि बाकीचे जे दूर दूरचे आहे त्याला कमी कमी पाठवून देऊ सगळेले. हो आई, मी बी तेच म्हणून राहिले, जे आपल्या जवळ जवळचे आहे त्याला एक एक थैला देऊन द्यायचे संत्र, आणि जे दूर दूरचे आहे त्याला 25-30 पाठवून देऊ. हो, तसंच करू. जे जवळ जवळचे आहे त्याला एक एक थैला देऊन देऊ, जे दूरचे आहे त्याला 15-20, 25-30 असे संत्र पाठवून देऊ. आणि एवढे मोठे संत्र तोडणं, घरी आणणं, वाटणं, ते डोक्यामागं तापच आहे ना. तर एक काम करा, नाही मी तुम्हाला म्हटलं थैले भरू भरू देतो, तुम्ही लवकर लवकर नेऊन देऊन द्या म्हटलं, कोणाकोणाला देवाच्या इथं. कोणाकोणाले काय ले हो, गावभर वाटत बसन तर लय जाईन म्हटलं संत्र वाटण्या. जे आहे आपल्या 7-8 जणी त्याला देऊन देतो मी नेऊन येऊ. ठीक आहे ना ताई, घेऊन जा मग तुम्ही 2-2 थैले, कोणाच्या घरी जाता तर देऊन द्या. ठीक आहे ना, तर जास्त काही संत्र भरू नको, एवढेच भर म्हटलं थैल्याच्या खाली. एकदम थैला भरून नको देऊ, नाही तर नेणं नाही होणार. मलेच भारी लागल. नाही नाही, जास्त भरू भरू नाही देत, एवढेच भरून देतो मी. आणि थैले वापस आण जा, नाही तर मग तुम्ही थैले घेऊन जाता आणि थैले वापस नाही भेटत, मग कधी कधी बाजाराला थैला नाही राहत. हो गड्या, हे बरं झालं तू सांगितलं तर बबिता पहिलेच. मागच्या वर्षी नाही तर दिले थैले, नेला थैला तर डबल आणलाच नाही. असंच झालं ना, मागच्या वर्षी म्हटलं 4-5 थैले आपले गेले. नाही तर काय मग आई, बाजाराला थैले नाही होते मागच्या वर्षी, मग विकत घ्या लागले डबल आपल्याला. तर ह्या वर्षी म्हटलं आता द्या तर बरोबर दे जा, देता तर वापस आणायला लावत जा. हो, तशीच करतो मी आता. मागच्या वर्षी थैले, पन्न्या पुन्या, चुंबडी तर चुंबडीत दिली बापा लोकायले, बोरी तर बोरीत दिली, हाय नाही म्हणून कायच्यात द्याव कायच्यात द्याव. आता ह्या वर्षी थैले दिन तर वापस आणायला लावून त्याईले.
आणि मी आता गावात जातो, थैलाभर संत्र नेऊन देतो आणि तुरंतच वापस मागतो का थैला पाहिजे, माझ्या घरी थैला आहे नाही, मला दुसऱ्याला संत्र देवाचे आहे. कडक सांगून देतो, संत्र पाहिजे होते संत्र घ्या, थैला वापस द्या. हो तर घेऊन जा ना आई मग तुम्ही आता. बर बबिता, भरून ठेव मग तू अजून थैल्यात संत्र, येतो मी लवकर. हो आई. आशा, ओ आशा, आशा काय करून राहिली? ओ आशा लवकर ये ना बाहेर, काय करून राहिली? तर ये बी हात दुखला बाबा माया, इथपर्यंत झाली संत्र घेऊन तर. ओ आशा. संत्र आणले काय? हो ना, संत्र आणले ना. हा पाहूनच राहिली, पकड ना थैला पटकन. हा हात दुखला ना म्हटलं माया, पकड. धन्यवाद काकू संत्र दिल्याबद्दल. काय धन्यवाद म्हणतं, घरी नाही येत? हा घरी आले नाही पाहिजे का? काल आली होती, आज नाही आली. तर तुम्ही सांगितले नाही मग का संत्र घ्यायला ये जो, संत्र न्यायला ये जो. काहीच नाही, फोन तर लावायला पाहिजे होता का संत्र आणले वावरातून, या बा घरी. तर घरी नसते आली काय मी थैला घेऊन. बरं जाऊ दे, आता आणून दिले म्हटलं संत्र. हा थैलाभर म्हणत होती ना, तर आणून दिले थैलाभर संत्र. तर काय म्हणते, थैला खाली करून दे ना मग मले. आताच पाहिजे काय काकू तुम्हाला थैला? घे जा ना थोड्या वेळानं. दे ना आत्ताच खाली करून. संत्र खाली करायला किती वेळ लागते म्हटलं? काय 15-20 मिनिट लागून राहिले काय? घरात घेऊन जा, एखाद्या टोपलीत नाही तर ढुली असेल तर ढुलीत टाक आणि आण पटकन खाली करून. अजून मला लोकायले संत्र वाट नाही म्हटलं गावात, आणि माझ्या घरी थैलेच नाही आहे, त्याच्यानं थैला वापस मागून राहिली मी. मग आता प्रीतीले देवाचे आहे संत्र, रुपाले देवाचे आहे, तर यायले कायच्यानं नेऊन देऊ म्हटलं मी. अच्छा तिकडे बी देऊन राहिले काय मग? हो आता तिकडे नाही देऊ काय? तुले देईन तर त्याले नाही देऊ काय? मग तुले देईन ना त्याले नाही देणार तर राग नाही येणार काय म्हणून? पाय बा, आशाले दिले काकून संत्र, आम्हाले नाही आणून दिले. असं नाही म्हणणार काय मले? हो ते आहे बापा, द्या सगळेले द्या, आणून देतो मी थैला खाली करून. बरं आणून दे मग पटकन. हो घे ना आशा, घे ना, जाय ना पटकन घरात. हो काकू हो. घ्या काकू तुमचा थैला आणला बा खाली करून. दे लवकर. आरामात मस्त आणून देती संध्याकाळी. तू ये बरोबर आहे, तू आणून दिला असता थैला, पण माझ्या घरी थैलेच नाही आहे ना, मग मी कायच्यानं संत्र वाटन, त्याच्यानं मी मागून राहिली. बरं दे आणि जाऊ दे मले. बरं घ्या बा, घ्या जा. धन्यवाद काकू, धन्यवाद संत्र दिल्याबद्दल. माझ्या लेकराले लय संत्र आवडते. धन्यवाद कायले म्हणतो, आता माया वावरात हाय संत्र म्हणून देतो मी. आणि जर मायाच वावरात नसते राहिले तर दिले असते काय मी, न वाटले असते काय? आता नवारीचे द्या लागते सगळेलेच. हो ते तर आहे. बरं येतो मग. हो या. चंद्रकला, चंद्रकला, भावना, अमाय शांताबाई, तू आणि एवढ्या दुपारी म्हणजे यास लागन ना आता, संत्र देवाचे आहे तर. संत्र आणले म्हटलं तू यासाठी, घेऊन घे. वावरातले संत्र? हो वावरातलेच होय ना, काय बाजारातले आणून देईन काय तुले? वावरातलेच होय म्हटलं, काल आणले यायनं तोडून. त्याला सांगितलं मी का संत्र घेऊन या, वाटाचे आहे मले, तर घेऊन आले ते. 3 चुमड्या आणले त्यानं. हाव काय, तर खपला काय बगीचा? हो खपला ना बगीचा, दिल्ला ना. आता 2 दिवस झाले दिल्ला बगीचा तर. हाव काय, कितीले दिला शांताबाई ह्या वर्षी? जास्त याच्यात नाही गेला हो बगीचा, 5-25 गेला. आता भावही कमी झाले म्हणते ना. पहिले होते होळीच्या पहिले भाव, पहिले 7 आणि 8 म्हणे, आता तर भाव नाही आहे म्हणते. तर जेव्हा 7-8 म्हणे तेव्हाच काढून टाकायला पाहिजे होता बगीचा. भाऊजी आहे ना लोभात पडते, लोभ आहे म्हटलं आगी आला भाऊजीच्या. 7-8 लाख म्हणे तेव्हा देऊन द्यायला पाहिजे होता. आता 5-25 गेला, आता झालं म्हटलं नुकसान 2-3 लाखाचं. नाही तर काय मग, तेच 2-3 लाख आले असते तर अजून काही झालं असतं तुमचं, नाही काय? हो ना, मी तर किती मागं लागली होती यायच्या प्रकाशच्या बाबाच्या. देऊन टाका, 7-8 म्हणते तर ठेवू नका. पाखरं हाकला, रखवाली करा, लोकायले पहा, वाने राहिले पहा, पाखरायले पहा, किती मेहनत आहे. हाकलले पाखरं हाकलले, वानेरा हाकलले, ना आता दिला बगीचा 5 लाखात. जाऊ दे, आता पस्तावून राहिले असं. हो आता मुले म्हणते, शांते तू ऐकलं असतं तर चांगलं झालं असतं म्हणते. होळीच्या पहिलेच तुटला असता बगीचा तर चांगलं झालं असतं, फायद्यात राहिलो असतो असे म्हणते. आता जाऊ दे, आता गेला तर गेला म्हणा, कायले पस्तावता आता? नसन तुमच्या नशिबात 2-3 लाख तर, नाही काय? हो असंच समजावं आता, नशीबच समजा. अन संत्रे पडून राहिले होते आता खाली, त्याच्यानं म्हटलं उद्या सांगून टाका, उद्याच त्याला बगीचा तोडायला लावा म्हटलं. तर उद्या हाय म्हणते तोड, उद्या येऊन राहिले. हाव काय, उद्या जाशील मग वावरात? हो आता उद्या बगीचाची तोड आहे तर जा लागन ना वावरात. संत्र नाही आणा लागन काय, मागा लागन ना त्याला खावासाठी. तसे तर देतेच ना ते लोक संत्र. काय लय मोठी देते काय, 1 कॅरेट देऊन देईन बस झालं.
हो ते आहे ना, ते लोक जास्त नाही देत. मग त्याच्यानं पहिलेच तोडून घेऊन या लागते बगीचा खपल्यावर. मग नसतं म्हटलं मी यायले, आता बगीचा दिला म्हटलं तुम्ही तर घेऊन या 2-3 चुंबड्या संत्र तोडून. आता नाही तरी 2-3 लाखाचं नुकसान करून बसले म्हटलं. आता संत्र 2-3 चुंबड्या तोडू म्हटलं तर काही बिघडत नाही. एक काम करतो शांताबाई, उद्या 9 वाजता येईन ना ते लोक, तर तू लवकर चालली जाजो 7 वाजताच वावरात, आणि मस्त 4-5 थैले संत्र तोडून इकडे सुनीलच्या वावरात ठेवून देजो. हो तसंच करा लागत मले, तर 4-5 थैले संत्र खायला होईल म्हटलं. आहे तर काय मग अमाय भारी लागत असेल ना शांताबाई ठेवणं थैला खाली. भारी नाही तर काय भारी लागते ना. दिले काय तर गावात सगळेले संत्र? नाही हो, वाटाचेच आहे. जमते मारली मी 2 थैले घेऊन, तर 1 थैला संत्र आशाले दिले आणि 1 थैला घेऊन तू या घरी आली, तर तू म्हणशील का थैला बरंच आणले संत्र. नाही नाही शांताबाई तसे कशी नाही म्हणत. आता तू या सौखुशीनं तुनं थैलाभर संत्र दिले, तेच तर लय झालं मले. आणि तू काय देशील नाही काय मले? उरले सुरले म्हणजे देतस, घेऊन जाय व चंद्रकला घेऊन जाय व भावना, मला माहीत आहे ना तू देतं म्हणून. हो तर तेच म्हटलं, सध्याचे थैलाभर घे, सगळेले दे दाय करू दे, आणि उरले म्हणजे अजून 1 थैला आणून देतो मी. ठीक आहे ना, चालते ना. तर मी काय मागून राहिली काय शांताबाई? मी म्हटलं काय तसं. आणि माझ्या घरी संत्र खाणारे आम्ही 4 जण आहे म्हटलं. लेकरं नाही ना पाखरं नाही. जसेच तसेच राहते. आता तुझ्या घरी आहे तर लेकरं आहे, लेकरं खात राहते. उरले तर आणून देजो, नाही उरणार तर नको आणून देजो, मी फुगत नाही. आता तशी बी मी तुझ्या घरी येतो, संत्र दिसले तर चालली घेऊन. 2 संत्र दिसले तर 2च संत्र घेऊन येऊन जातो मी. 4-5 दिसले तर 4-5च घेऊन येतो. तर माझी नवारी फिटली नाही का आतापर्यंत? फिटली ना. हो ते तर आहे म्हणा, आणत गेली तू माया घरून, पण सांगून राहिली. नाही तर तू म्हणशील का लोकायले बी थैला थैला देते, आणि स्वतःची बहीण असून मलाही थैला भरत देते. नाही नाही तशी किशी नाही म्हणत मी. बरं दे ना मग थैला खाली करून. हो हो देतो देतो. शांताबाई घे थैला. हो दे. येतो मग चंद्रकला, आणि टाईम भेटला तर येजो म्हटलं घरा इकडे. बरं ठीक आहे ना, येतो मग मी संध्याकाळी 5-6 वाजता. बरं बरं येजो मग. चाल बाप्पा पटकन घरी जातो, तिकडे प्रीतीला द्या लागन, आणि रुपाला देवाचे आहे संत्र. बरं देऊन दे ना. रुपा रुपा, काय माहीत बापा झोपली का काय करून राहिली, तर घरातच घेऊन जातो. पोरगही काम नाही करू देत ना, पोरालेच पाहत राहा लागते. घरातच चालली जातो आता, टाइम काही आहे नाही माझ्याजवळ, चालली जातो घरातच. काय होय मावशी संत्र? हो हो संत्र होय ना, तुला आवाज दिला तर तू आलीस ती घराच्या बाहेर, तर म्हटलं हे पोराली घेऊन बसली असन, त्याच्यानं म्हटलं मीच चालली जातो घरात, तर मी चालली मग संत्र घेऊन. अच्छा अच्छा, तर ठेवून द्या ना खाली. तर मी काय म्हणतो, मला थैला वापस पाहिजे, तर टाकू काय मग इथंच खाली? बरं टाकून द्या ना, इथंच टाकून द्या. काय म्हणजे रुपा तू ये पोरग? काय नाही मावशी, पाहा लागते याले, कधी झोपते कधी उठते. आता सुटला या तर त्यालाच घेऊन बसली. दूधच पाजत होती तुम्ही आवाज दिला तर, मग म्हटलं अजून उठन तजून मग भूक मोड होईन याची. हो बरं झालं नाही आली तर. पाय मग त्याला आत्ताच उठला म्हणतं तर पाजून दे, दूध गीत पाजून दे, पाणी वाणी पाजून दे. जेवण करत असन तर जेवण कर. दात फुटले काय? स्वरूप आले काय दात? वरण भाता खात जाय. हो आजी म्हणा, दात आल्यावर खाईन म्हणा मी, आता दात नाही आहे. रुपा सध्याचे थैला भरत दिले म्हटलं संत्र, अजून तोडून आणायचेच आहे. थोडेसे आणले तर थोडे थोडे देऊन राहिले मी. तर होते म्हटलं एवढे संत्र आम्हाले. राणी खाते फक्त, राणीचे बाबा तर खातच नाही. मनात आलं तर खाते, नाही तर खातही नाही. आणि मी तर सध्या खाणारच नाही आता याच्यानं, सर्दी खोकला होईन बा म्हणून. तर ठीक आहे ना, जरूर आणून देईन मी. आता ह्या 1 थैला म्हटलं प्रीतीच्या घरी नेऊन देतो. अच्छा अच्छा, संत्रच वाटून राहिले काय तुम्ही आता? हो हो देऊन देतो म्हटलं आता सगळेले थैला थैला संत्र. नाही तर मग संपून जाईन तर मग अजून म्हणून काकूनं दिले नाही, मावशीनं दिले नाही, म्हणून म्हटलं देऊन देतो थोडे थोडे संत्र. आत्ताच चंद्रकलाच्या घरी आणि आशाच्या घरी नेऊन दिले म्हटलं, आणि मग घरी गेले आणि अजून आली मग 2 थैले संत्र घेऊन. आता तुले देतो आणि प्रीतीले देतो, मग अजून घरी जाईन, मग अजून संत्र घेऊन येईन. मग मंदाच्या घरी जाईन, राधाच्या घरी जाणार, लताच्या घरी जाणार, सरूबाईच्या घरी जाणार. आज म्हटलं ते भागादौडीच चालू आहे, नि जाणं येणं जाणं येणं. तर घरीच कोण नाही बोलावलं? मग घरीच बोलावलं पाहिजे होतं सगळेले. आपापला थैला घेऊन या बा आणि घेऊन जा संत्र. घरी बोलावन तर 2-2 थैले घेऊन येईन, आणि आपण आपल्या मतानं बरोबर आपल्या हिशोबानं देतो आपण, एवढे देवाचे आहे तेवढे देवाचे आहे. आणि ते म्हटलं आपल्या जवळ येईन तर ते तर स्वतःच्या हातानंच घेऊन जाईन ना, थैला भरू भरू थैला भरू भरू. आणि टोकता नाही येत, मग कोणाला म्हणताही नाही येत का नको नेऊ बा एवढे मोठे, थोडेसे घेऊन जाय. त्याच्यानं म्हटलं मीच नेऊन देतो. हो ते आहे ना, मग मुलाचा नाही करत कोणी, भेटते तर भरते थैल्यात.
नाही तर काय मग फुकटाचं भेटलं तर येऊच दे म्हणते. त्याच्यानं म्हटलं घरी काही बोलावत नाही. मला जेवढे देवाचं आहे माझ्या हिशोबानं. आता सगळेले पाहा लागन ना. आता मोजून काय तुम्हीच आहे काय? एवढ्याच जणी थोडी आहे, लय सारे जण आहे म्हटलं. संत्र देवाले बसली तर मी अजून तर बाकीचे परिवार हे ते बाकीच आहे. पहिले मी गावातच वाटून राहिले. बरं झालं ना मावशी, मग फोन नाही केला तर देऊन द्या थोडे थोडे संत्र. हो थांबली असती पण आता थांबत नाही. माया मागं काम आहे ना आज, तर चालली मग मी येईन एखाद्या वेळेस. बरं ये जा ना फुरसत ना, तुम्हाला टाइम भेटन तेव्हा. नाही तर उद्या किद्या ये जा. नाही उद्या तर बिलकुल टाईम नाही आहे माझ्याजवळ. थोडासाही टाईम नाही आहे. उद्या बगीचाची तोड आहे तर उद्या काही जमणार नाही. उद्या लवकर जा लागन वावरात 7 वाजताच. अच्छा उद्या आहे काय? हो उद्याची आहे ना. हा काय, आमची तर म्हणे पा मंगळवार बुधवारी म्हणे. आता कधी तोडते काय माहित. मजूर नाही भेटले न मग थांबून जा. आमची ते म्हणे आता शुक्रवारी तोडतो पण माणसंच नाही भेटून राहिले म्हणते. त्याच्यानं थांबून आहे आमचा बगीचा. हो काय? हो तर मायानं संत्र वाटणं जमन का नाही जमणार. मला तर घरीच बोलावं लागन बा. लेकराले घेऊन कुठं जाईन मी लोकांच्या घरी संत्र देवाले. नाही तू नको जाऊ. थोडे थोडे देऊन देजो. जास्त काही हाय नाही म्हणा. अर्धे पर्धे संत्र लपूनच ठेवजो. एवढेच आहे असं सांगायचं आणि थोडे थोडे 25-30 मोजू देऊन देजो सगळेले. कोणाला राग नाही ना लोभ नाही. हो तसंच करा लागेल. आणि ते अर्धे संत्र लपून ठेवा आणि म्हणून एवढेच आहे मग थोडे बरोबर देईन. मग मी आणून देईन मग माईकचे संत्र. मी नाही आणून देणार म्हणजे तुम्ही शेजा. ठीक आहे ना मग. आता तुझ्या वावरात संत्र आहे, माया वावरात संत्र आहे. संत्र तर नाही पाहिजे पण आता देऊन देजो. हो चाल मग येतो. बरं या मग मावशी. प्रीती प्रीती. अम्मा बाई काकू तुम्ही संत्र घेऊन आले काय? हो ना संत्र आणले ना तुझ्यासाठी. आवाज देऊन राहिली तर आवाजही नाही देत म्हटलं. काय करून राहिली तू किचन मध्ये? काय करून राहिली म्हटलं? आवाजही नाही देत बा. काही नाही काकू, कामच चालू आहे. कामच करून राहिली. आज रविवार, लेकरं घरी राहते तर पसारा करून ठेवते. तर साफसफाईच करून राहिली मी किचन मध्ये. आत्ताच म्हटलं भांडे घासून ठेवले न झाडझुड केलं मी. हो काय? घे ना मग संत्र. का घेऊन जाऊ वापस नसन पाहिजे तर? नाही काकू वापस नका नेऊ. संत्र पाहिजे मला. संत्र तर पहिले आवडते. लेकरापेक्षा जास्त तर मीच खातो म्हटलं. खावाले बसली तर एकानं 3-4 संत्र खाऊन येतो म्हटलं मी. माय फेवरेट आहे. तुम्हाला तर म्हणत होती काकू मी का 2 थैले संत्र पाहिजे. एक थैला खालीच घेऊन आले बा तुम्ही. असं काऊन? पहिले थैला तर खाली ठेवू दे मग सांगतो तुले. नाही हो गड्या. बरोबर ठेवा खाली ठेवा. मलेच खाली ठेवा म्हणतं असं नाही का? शांत काकून संत्र आणले बा तर हात लावा खाली ठेवा. मलेच काम सांग. घरापर्यंतही आणून देतो, किचन पर्यंतही आणून देतो. तू म्हणशील तर आता तुला संत्र शिलून देतो आणि चारूनही देतो. नाही काकू एवढी सेवा नाही पाहिजे ना. घरी आणून दिले तुम्ही संत्र, हेच तर लय मोठी गोष्ट झाली. पण एकच थैला काकू संत्र. मी तर तुम्हाला 2 थैले म्हणत होती. काऊन बा असं? अहो माहित आहे मले. तुनं मला पहिलं सांगून ठेवलाय म्हणून 2 थैले. पण म्हटलं तेवढे संत्र काकाजीनं आणले नाही ना तोडून. थोडेसे आणले त्या हिशोबानं थोडे देऊन राहिले मी. तर उरले तर दिन ना. पण सध्याचे तर घेऊन घे नाही तर हेही नाही भेटणार. अच्छा असं आहे काय? तर मला कोण नाही सांगितलं मग? मी आली नसती काय वावरात संत्र तोडाले? काय काकू तुम्ही बी? मी आली असती म्हटलं वावरात ना, मी ना आणले असते 2 थैले संत्र डोक्यावर ठेवून. आता मला तेवढं माहित नाही तर नेलं असतं तुलेच वावरात संत्र तोडाले. तर उद्या जाण काय मग तुम्ही वावरात? तर येईन मग मी तुमच्या संग तुम्ही म्हणाल तर. उद्या नाही जमत ना प्रीती. उद्या वावरात उद्याच तर तोड आहे म्हटलं. सकाळीच 9 वाजता येऊन जाईन माणसं. मग उद्या कधी तोडशील तू त्याच्या समोर? त्याच्या समोर कसं तोडू दिन मले? तोडू दिन काय? हाकलन मले तर जाय म्हणून वावराच्या बाहेर नेईन. आमचे संत्र होय म्हणून. विकाच्या पहिले तुमचे होते पण विकल्यावर तर संत्र त्याचे झाले ना. मग ते त्याच्या संत्राले हात लावू दिन काय मले? तेच तर त्याच्यानं म्हटलं आता जेवढे भेटले तेवढे घेऊन घे. उद्या तोड झाल्यावर जे काही राहिले सुले राहीन तर ते देतो मग मी तुला आणून. आता थोडे देऊन राहिले मी. थैलाभर संत्र रुपाच्या घरी दिले आणि मग इकडे आली मी तुझ्या घरी संत्र घेऊन. अजून मंदाले देवाचे आहे, राधाले देवाचे आहे, त्याला द्या लागन ना थोडे संत्र. हो ते तर आहे काकू. आता सगळे तर देणं चाललं. नाही तर काय मग आता थोडे वाटून राहिले मी. पुरले पाहिजे त्या अंदाजानं. तर म्हणून म्हटलं थोडे देऊन राहिली. घेऊन घे, नाराज नको होऊ. उरले तर देतो मग आणून. चंद्रकलालेच तर थैलाभर संत्र दिले मी नेऊन. फक्त एकच थैला? तर मग काय करू? संत्रच नाही आहेत तर. तिले म्हटलं तुले राग येऊ का काही येऊ म्हटलं. राग नको मानून घेऊ. आता माझ्याजवळ संत्र नाही आहे म्हटलं आणि टाईम बी नाही आहे. त्याच्यानं घे म्हटलं सध्याचे एवढेच. हो ते आहे ना. आता घरी लागते खावाले, पाहुणे आहे, रिंकूसाठी पाठवान. आता घरचेच तर तुम्ही किती सारे जण आहे. तुम्हाला लय लागते. परिवार बी मोठा आहे. मग अन द्याले बसली तर कितीक लोक आहे म्हटलं देवाले. मग कोणाकोणाले देऊन? एवढे मोठे संत्र काही आहे नाही माझ्याजवळ. त्याच्यानं म्हटलं पहिले तुम्हाला देऊन देतो. तुम्ही मेन आहे ना.
तर पहिले म्हटलं यायला देऊन देतो. हा काय पहा बरं, तुम्हाला पहिले आमचीच आठवण आली नाही काका. पहा बरं किती चांगलं आहे तुम्ही. मग आता माया वावरात कामाकाजाले तुम्हीच येता ना धावून. सांगतो तर नाही नाही म्हणत तुम्ही. मग माया काम करून देता, माया कामी पडता, तर पहिले तुम्हालाच देईन ना, तुमच्याच घरी येईन ना. मग काकू आम्ही नेहमीच येतो. मग मग मी बी पहिले तुम्हालाच पाहिन ना, का पहिले बाकीच्याले पाहिन. म्हणून म्हटलं पहिले म्हटलं माया मैत्रिणी आणि मग बाकीचे. बरं जाऊ दे, मला घरी जायचं आहे, अजून तिकडे जायचं आहे म्हटलं तर थैला खाली करून दे बरं मला पटकन. राहू द्या ना थैला, आणून देईन ना उद्या की द्या. नाही हो, थैला नाही आहे, थैला दे बा खाली करून. संत्र वाटण्यात लय थैले चालले जाते, माझ्या घरी थैलेच नाही आहे म्हटलं संत्र देवाले. काय काकू 10-20 रुपयाचा तर थैला होईल, त्याच्यात मन ठेवता काय तुम्ही? 20 रुपयाचा तर थैला भेटते. बरोबर आहे, 20 रुपयाचा थैला आहे, पण म्हटलं तुम्ही एक दोघी आहे काय संत्र देणारे? दोघीलेच देऊन राहिली काय मी? सगळेले द्यावा लागते. 25-30 जणाले द्यावं लागते म्हटलं, तर सगळेले थैले वाटत बसन. आता 20-20 रुपयाचा थैला किती पैसे जाईन म्हटलं माय? 10 जणाले देईन तर माय 200 रुपये जाते थैल्यातच. 30 जणाले देईन तर 300 रुपये जाते. नाही नाही, चुकलं तुमचं. 10 जणाले द्यान तर 200 जाते, 20-20 रुपये. आणि 20 जणाले द्यान तर 400 जाते, 400 रुपये. हो, काही असो, तुले समजलं ना? हो समजलं समजलं. बरं देतो मग मी तुमचा थैला खाली करून. हो, देऊन दे म्हटलं. थैले नाही राहत बा, देण्यात थैले चालले जाते. मग टाईम पडला तर बाजाराले थैला नाही राहत म्हटलं घरी. हो ते आहे ना. बरं देतो मी, नाराज नका हो. चला मग मित्रांनो, तुम्हाला संत्र पाहिजे असेल तर या मग माझ्या घरी. या मग लवकर लवकर सगळेले देतो मग मी एक एक थैला भरून भरून. चला मग आजचा व्हिडिओ इथंच थांबू आणि भेटू मग उद्याच्या नवीन भागात नवीन व्हिडिओमध्ये सायंकाळी 7:30 वाजता. धन्यवाद.